नमस्कार, SY न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत। दलित महासंघ संघटनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी संजय केंगार यांची निवड। यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे सर उपस्थित होते व त्याचबरोबर महाराष्ट्राच्या महिला अध्यक्षा माननीय प्राध्यापिका सौ पुष्पलता सकटे मॅडम उपस्थित होते। त्याचबरोबर सोन्याळ, जालेआळ, उमदी, हळ्ळी येथून अनेक दलित महासंघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या छोट्याशा कार्यक्रमाला आलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अतिशय महत्वाची भूमिका जर कोणी बजावली असेल तर आमचे सोन्याळचे मित्र तुकाराम वालीकर आणि आमचे डेप्युटी सरपंच सोन्याळचे। तर मला आनंद होण्याचं आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे या बैठकीला आप्पा केंगार खास आवर्जून उपस्थित आहेत। ही बैठक संजयच्या पुढाकाराला झालेली आहे आणि सगळे दिलदार लोक या बैठकीला आलेले आहेत। इथल्या ग्रामपंचायतीचे सदस्य प्रल्हाद, आपल्या मॅडम या छोट्याशा कार्यक्रमाला आलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मला बोलवा 9 नंबरचं पैठण घेऊन या, ते पैठणीनं मी त्या अधिकाराचं तोंड फोडून म्हणून सांगितलं। तेव्हापासून आम्ही तुमचं फॅन आहे। त्यानंतर आपण बरेच कार्यालयामध्ये आपण गाडव त्या कार्यक्रमात आम्ही होतो, म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या बरोबरच आहे। पण आमच्याही अगोदर संजय म्हणजे आपासाचे ते लहान भाऊ त्यांनी मला वाटतं 1998 मध्ये पहिल्यांदा सुरुवात जी दलितांच्या विरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात सुरुवात सुरू केली असेल तर त्यांनी स्वतः केले। पहिल्यांदा त्यांनी टँकर सोडले। हे दलित ह्याच्यामध्ये उन्हाळ्यात ते टँकर येत नव्हतं, त्यांनी गळ्यापुढे थांबवणार त्यांच्यासाठी असं गावापुढे ते बाकीचं होतं, म्हणजे आत येत नव्हतं। त्यावेळी त्यांनी 4-5 लोकांना घेऊन ते पहिल्यांदा टँकर फोडलं, त्यांच्यावर केस झाली ती पहिल्यांदा 1998 तेव्हा सुरू केलेलं चळवळ आजपर्यंत चालू आहे आणि या चळवळीमध्ये सगळ्यात मोठं योगदान आमचं राहुल सिंधुकरांचं। त्यांच्यामुळं आमचा समाज पूर्णतः एखाद्या शिक्षित इथं बसलेल्यांचं बऱ्याच जण सगळ्यांचं शिक्षण झालं। BEd, BS, BA 10वी 12वी सगळे, एकही असा मुलगा नाही की अशिक्षित आहेत, सगळे शिकलेले पोरं। फक्त एवढंच की पुढं त्यांचं काय करायचं हे माहीत असल्यामुळं ते थांबलेलं आहे। त्यामुळं आपलं योगदान वेळोवेळी व्हावं आणि असाच कार्यक्रम आपण घेऊ। संजय केंगारांना आपण जे जिल्हाध्यक्षपदी निवड केला त्याबद्दल आम्ही पूर्ण या गावाच्या वतीनं